बाळांनो, प्रश्न काळजीपूर्वक बघा. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन, पेज नंबर 5, पुस्तक पान नंबर 5 वर आहेत बाळांनो. हे इक्वेशन मी बाजूला घेतलं, त्याला इक्वेशन नंबर 1 आणि 2 द्यायचं, विसरायचं नाही. सोल्युशन 3a plus 5b is equal to 26. Equation number 1. a plus 5b is equal to 22. Equation number 2. आता इक्वेशन 1 आणि 2 मध्ये बाळांनो आपल्याला 5b ला 5b इक्वल दिसतंय. मग सबट्रॅक्ट केलं तरी चालेल किंवा एका बाजूला -1 न गुणलं तरी चालेल. -1 न गुणल्यानंतर -5b होईल. त्या पद्धतीनं चला, किंवा सबट्रॅक्टिंग सुद्धा तुम्हाला करता आलं पाहिजे. सबट्रॅक्टिंग करूया आपण बाळांनो. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1. 1 मधून 2 वजा केलं तर चालेल, 2 मधून 1 वजा केलं तरी चालेल. कोणत्याही इक्वेशन मधून कोणतंही इक्वेशन वजा केलं तरी चालतं. फ्रॉम 1, 1 मधून काय केलं तर 26 मधून 22 जाता येईल म्हणून केलं. 3a plus 5b is equal to 26. a plus 5b is equal to 22. आता मायनस करताना हे ओरिजिनल साइन प्लस होतं त्याचं मायनस इथं प्लस होतं त्याचं मायनस. जर समजा मायनस असतं तर प्लस करावं लागलं असतं. हे -1 आहे. 3a मधून 1a गेला, 2a. 5b ला 5b गेला, 26 मधून 22 गेलं, 4. a इज इक्वल टू 4/2 आणि a इज इक्वल टू 2. आता ही आलेली किंमत इक्वेशन नंबर 1 मध्ये भरा किंवा 2 मध्ये भरा, जेणेकरून इक्वेशन लहान असावं. मग ही किंमत आपण 1 मध्ये 2 मध्ये भरली तरी चालेल. आता मी ते इक्वेशन 2 मध्ये भरलेले मी. आता मी काय करतो, तुम्हाला 1 मध्ये भरून देतो. a is equal to 2 in equation 1. 3a 5b is equal to 26. लहान इक्वेशन मध्ये असलं की कॅल्क्युलेशन पटपट होतं. आता इथं जास्त वेळ लागेल एवढंच. 3 × a ची किंमत 2, 5b is equal to 26. 3 दूनी 6, 5b बरोबर 26. 5b 26 वजा 6. 5b बरोबर 26 मधून 6 गेलं, 20. b बरोबर 20/5 आणि 5 चौक 20. a is equal to 2 and b is equal to 4. 2 आणि 4 उत्तर आले का पाहूया. 2, b बरोबर 4. कॅल्क्युलेशन चुकलं नाही पाहिजे, स्टेप बाय स्टेप. एक ही पायरी कट करायची नाही बाळा. a is equal to and b is equal to 4 is the solution of the given equation.